हॅलो स्टुडंट्स, आज आपण 10th स्टँडर्ड अल्जेब्राचा 4th लेसन फायनान्शियल प्लॅनिंगमधील प्रॅक्टिस सेट 4.3 पाहणार आहोत. त्यामधील क्वेश्चन 1 पहा. कंप्लीट द फॉलोइंग टेबल बाय रायटिंग सुटेबल नंबर्स अँड वर्ड्स. आपल्याला टेबल दिलेला आहे आणि तो कंप्लीट करायचा आहे. यामध्ये आपल्याला 3 कॉलम्स दिलेले आहेत: फेस व्हॅल्यू, शेअर, इज ॲट आणि मार्केट व्हॅल्यू. आणि यामध्ये आपल्याला जे बॉक्स एम्प्टी आहेत ते आपल्याला फिल करायचे आहेत. पहा, फर्स्ट नंबरचं एक्झाम्पल पाहू आपण. फेस व्हॅल्यू आपल्याला दिलेले आहे ₹100 आहे. शेअर इज ॲट पार, शेअर काय आहे, पारवर आहे. आणि आपल्याला मार्केट व्हॅल्यू फाइंड करायची आहे. आता शेअर इज ॲट पार, शेअर पारवर आहे म्हणजेच काय, फेस व्हॅल्यू आणि मार्केट व्हॅल्यू इक्वल असणार आहेत. शेअर पारवर कधी असतो, ज्यावेळेस मार्केट व्हॅल्यू आणि फेस व्हॅल्यू इक्वल असतील त्यावेळेस काय असतो, शेअर इज ॲट पार. मग आता आपल्याला फेस व्हॅल्यू दिलेले आहे ₹100 आहे म्हणजेच मार्केट व्हॅल्यू देखील किती येईल, ₹100. आपण लिहू येते हिअर शेअर इज ॲट पार, शेअर काय आहे, पारवर आहे. देअरफॉर मार्केट व्हॅल्यू इज इक्वल्स टू फेस व्हॅल्यू, मार्केट व्हॅल्यू आणि फेस व्हॅल्यू इक्वल असतील. मग आपल्याला फेस व्हॅल्यू दिलेली आहे किती आहे, ₹100 म्हणजेच मार्केट व्हॅल्यूसुद्धा काय असणार आहे, मार्केट व्हॅल्यू इज इक्वल्स टू ₹100. म्हणजेच या बॉक्समध्ये काय येईल पहा, ₹100. आता सेकंड एक्झाम्पलमध्ये पहा, फेस व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. शेअर इज ॲट काय म्हटलेलं आहे, प्रीमियम ₹500. शेअर हा काय आहे, प्रीमियमवरती आहे. कितीने, ₹500ने प्रीमियमवर आहे. आणि मार्केट व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे किती आहे, ₹575. आणि आपल्याला फेस व्हॅल्यू काढायची आहे. पहा, आपण सॉल्व करू सेकंड एक्झाम्पल. हिअर मार्केट व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे. हिअर मार्केट व्हॅल्यू इज इक्वल्स टू ₹575. प्रीमियम दिलेला आहे, प्रीमियम इज इक्वल्स टू ₹500. आता प्रीमियम म्हणजेच काय असणार आहे, मार्केट व्हॅल्यू काय असणार आहे, जास्त असणार आहे फेस व्हॅल्यूपेक्षा. म्हणजेच आपण जर फेस व्हॅल्यू प्लस प्रीमियम केलं तर आपल्याला काय मिळेल, मार्केट व्हॅल्यू मिळेल. पहा, फेस व्हॅल्यू प्लस प्रीमियम इज इक्वल्स टू मार्केट व्हॅल्यू. समजा जर एखाद्या शेअरची फेस व्हॅल्यू ₹10 असेल आणि प्रीमियम ₹5 असेल तर त्याची मार्केट व्हॅल्यू किती असणार आहे, 10 + 5 15. म्हणजेच फेस व्हॅल्यूमध्ये आपण प्रीमियम ॲड केला तर काय मिळेल, आपल्याला मार्केट व्हॅल्यू मिळेल. मग आता फेस व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे प्लस प्रीमियम. प्रीमियम किती दिलेला आहे, ₹500 इज इक्वल्स टू मार्केट व्हॅल्यू. मार्केट व्हॅल्यू किती आहे, ₹575. आता हे ₹500 आपण या साईडला घेऊ, येथे प्लस आहे, या बाजूला गेल्यानंतर मायनस होईल. देअरफॉर एफ व्ही म्हणजेच फेस व्हॅल्यू इज इक्वल्स टू ₹575 मायनस ₹500 इज इक्वल्स टू 575 मायनस 500 किती येईल, ₹75. म्हणजेच आपल्याला फेस व्हॅल्यू किती मिळेल, ₹75. म्हणजेच येथे फेस व्हॅल्यू काय पहा, ₹75. फेस व्हॅल्यूमध्ये जर आपण प्रीमियम ॲड केला तर आपल्याला मार्केट व्हॅल्यू मिळेल. थर्ड एक्झाम्पल पहा, फेस व्हॅल्यू दिलेले आहे ₹10, मार्केट व्हॅल्यू दिलेले आहे ₹5 आणि शेअर इज ॲट, शेअर कशावरती असणार आहे ते आपल्याला विचारलेलं आहे. आता इथे पहा, फेस व्हॅल्यू मार्केट व्हॅल्यूपेक्षा काय ग्रेटर आहे म्हणजेच शेअर हा काय असणार आहे, डिस्काउंटवरती असणार आहे. कारण फेस व्हॅल्यू ही मार्केट व्हॅल्यूपेक्षा जास्त आहे. आणि कितीने डिस्काउंटवरती असणार आहे तो, आपण फेस व्हॅल्यूमधून जर मार्केट व्हॅल्यू मायनस केली तर आपल्याला डिस्काउंट मिळेल. म्हणजेच 10 - 5 केलं तर किती येईल, 5. म्हणजेच शेअर हा काय असणार आहे, ₹5ने डिस्काउंटवर असणार आहे. थर्ड आपल्याला फेस व्हॅल्यू दिलेले आहे. हिअर फेस व्हॅल्यू इज इक्वल्स टू ₹10, मार्केट व्हॅल्यू इज इक्वल्स टू ₹5. देअरफॉर फेस व्हॅल्यू इज ग्रेटर दॅन मार्केट व्हॅल्यू. फेस व्हॅल्यू काय, मार्केट व्हॅल्यूपेक्षा जास्त आहे. म्हणजेच काय, शेअर, देअरफॉर शेअर इज ॲट डिस्काउंट. म्हणजे शेअर हा काय असणार आहे, डिस्काउंटवरती असणार आहे. शेअर इज ॲट डिस्काउंट. मग आपल्याला काय करावं लागेल, फेस व्हॅल्यू मायनस मार्केट व्हॅल्यू केलं तर आपल्याला काय मिळेल, डिस्काउंट मिळेल. फेस व्हॅल्यू किती आहे, 10 मायनस मार्केट व्हॅल्यू किती आहे, 5. ₹5चा डिस्काउंट असणार आहे. म्हणजेच आपल्याला डिस्काउंट किती मिळाला, ₹5. देअरफॉर डिस्काउंट
इज इक्वल्स टू ₹5. म्हणजेच येथे काय पहा, डिस्काउंट ₹5. अशा प्रकारे आपल्याला हा बॉक्स काय कंप्लीट करायचा होता.